लाडक्या गणरायाचं घरोघरी आगमन झालेलं आहे आणि घराघरामध्ये बाप्पा आता बसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर सोलापूरमध्ये खूप साऱ्या मंडळींनी इको फ्रेंडली गणेशोत्सवाकडे त्यांचा कल जो आहे तो झुकतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. आणि आपण सध्या आलेलो आहोत सोलापूरमधील जाधव कुटुंबियांच्या घरी आणि या ठिकाणी आपण पाहू शकताय की इको फ्रेंडली बाप्पा जो आहे तो यांच्या घरी या ठिकाणी विराजमान झालेला आहे. आपण बघू शकताय की शाडूच्या मातीने हा जो बाप्पा आहे तो बनवला गेलेला आहे. त्याच्या मागे जी आहे ती वडाची पानं लावण्यात आलेली आहेत. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे मनोज जरांगे पाटील हे जे मुंबईमध्ये आंदोलन करतायत त्याला पाठिंबा देण्यासाठीचं एकूणच चित्र आपल्याला या देखाव्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. खरं तर मराठा आरक्षण असेल, मनोजदादा जरांगे पाटील असतील किंवा सीएसटी वरील मराठा बांधवांची जमलेली गर्दी असेल, आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो की राष्ट्रमाता जिजाऊंची पुस्तकं आहेत, त्यासोबतच तुकाराम महाराजांची गाथा आपल्याला पाहायला मिळते. विविध महापुरुषांची पुस्तकं जी आहेत ती या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. खरं तर ही जी सुबक कल्पना आहे ही जिच्या डोक्यातून आली ती मनाली आपल्या सोबत सध्या आहे. मनाली, काय सांगेल? खरं तर स्वाम टीव्ही मध्ये तुझं स्वागत आहे. काय सांगशील? खरं तर आता आपण जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील हे जे आहेत ते मुंबईमध्ये आंदोलन करतायत मराठा आरक्षणासाठी आणि तुम्ही बाप्पाही बसवलाय तो इको फ्रेंडली आहे. काय या दोन्हीचा संगम घातलाय तुम्ही? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. नमस्कार, मी मनाली जाधव. मी एक आर्किटेक्ट आहे आणि इको फ्रेंडली बाप्पा दरवर्षीप्रमाणे मी बनवलाच आहे. कारण गेल्या 10 वर्षांपासून इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनवण्याचे वर्कशॉप्स मी शाळांमध्ये घेतेय आणि हेच एक प्रबोधन करण्याची इच्छा असते की पर्यावरणाला पीओपीच्या मूर्त्यांपासून धोका निर्माण होतोय तर इको फ्रेंडली बाप्पा बनवून आपण पर्यावरणाचं रक्षण करूयात आणि पर्यावरणपूरक डेकोरेशन सोबतच एक संदेश सुद्धा दिलेला आहे. तर आज मुंबईमध्ये संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचं आंदोलन आहे. मराठा आरक्षणाबाबत आमचे सर्व बांधव आज तिथे जमलेले आहेत. तर घरातूनच एक आमचा छोटासा त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही हा प्रयत्न केला आहे. खरं तर ही खूप छोटी गोष्ट आहे. तिथं वारा पाऊस ह्या सगळ्याची पर्वा न करता एवढे सगळे लोक तिथं जमतायत आणि आमच्या समाजासाठी खरं तर आम्हा विद्यार्थ्यांसाठीच ते लढा देत आहेत आणि त्यासाठीच आम्ही एक छोटासा प्रयत्न त्यांना एक पाठिंबा दर्शवण्यासाठी डेकोरेशन केलंय. नक्की मागणी काय असणार आहे? कारण मनोज जरांगे पाटील जे आहेत ते आजपासून उपोषणाला त्या ठिकाणी बसलेले आहे. तू स्वतः विद्यार्थिनी आहेस, तुला काय अडचणी आलेल्या आणि कशा पद्धतीनं तू या आंदोलनाला पाठिंबा देतेस? तर मागणी ही आहे की ओबीसी मधून सरसकट आरक्षण मिळावं आणि कुणबी मराठा मान्यता मिळावी, ह्या प्रमुख मागण्या आहेत. आणि याचा फायदा तर आम्हा विद्यार्थ्यांना हा आहे की ऍडमिशन्स आणि जॉब्स ही महत्वाच्या गोष्टी आहेत. तर मीच बघते की आरक्षणामुळे बाकीच्या समाजातली लोक कमी मार्क्स असताना सुद्धा त्यांची कॅपॅसिटी नसताना सुद्धा आमच्या पुढे जात आहेत. तर गरीब मुलांना, आमच्या समाजातल्या गरीब मुलांना याचा खूप फायदा होणार आहे आणि आरक्षणाचा फायदा मिळवण्यासाठी आणि त्याचा उपयोग आम्हा तरुण मुलांना जास्ती आहे. नक्कीच आपण बघू शकतोय की इको फ्रेंडली बाप्पा सोबतच मनोज जरांगे पाटील यांचं जे आंदोलन आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी हा छोटासा प्रयत्न जाधव कुटुंबियांनी केलाय. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी आहे, यांचं जे आंदोलन आहे त्याच्या पाठीशी जाधव कुटुंबीय त्यांचा कुठेतरी खारीचा वाटा उचलत असतानाचं चित्र या ठिकाणी घेत असल्याचं पाहायला मिळतंय. विश्वभूषण लिमय, साम टीव्ही न्यूज, सोलापूर. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.